काम करतो आहे, तर त्यांचा पगार येतोय. तो पगार राइट. येतो त्याच्यावरनं आपलं घर चाललेलं आहे. बरोबर. पगारील त्याच्यावरनं आपला घरातला खर्च, मुलांचं शिक्षण हे सगळं होणार आहे. पण दुर्दैवाने जसं आता कोविड झाला, हं, हं. रोज आपण बघत असतो ॲक्सिडेंट होत आहे, कोणी आजारपणातून जातंय. तर अशी घटना त्या घरात घडली, तर त्यांचा इन्कम बंद होतो. इन्कम बंद झाल्यानंतर इन्कम जो चालू घरातला खर्च त्याच्यावर होतो. बरं. तर मग हा खर्च कव्हर करण्यासाठी टर्म इन्शुरन्स कधी घेतलेला असेल 25,00,000, 50,00,000, 1,00,00,000चा जो काही इन्शुरन्स घेतलेला असेल, तर तेवढे पैसे तेव्हा घरी तो येतात. काम हं, हं. घरी येतात आणि मग त्याच्यातून बाकीचे घरातले जे खर्च आहे, ते होऊ शकतात. म्हणजे नंतर समजा घरातली जी लेडीज कमवणारी आहे व्यक्ती ती वगैरे. अर्निंग नसेल, हं, तर हं. मग त्यावेळेस खूप लोड येऊ शकतो. राइट. कारण की नवरा-बायको दोघं काम करत असताना सुद्धा खूप जंबलिंग होती. बरोबर. तर जो एकटा व्यक्ती काम करणारा होता, त्याचा पगार येणार होता आणि तोच पगार बंद झाला, तर त्यांनी काय करायचं? मग राइट. त्याच्यासाठी ह्या सिच्युएशनला टर्म इन्शुरन्स घेतलेला असेल, तर तो कामात येतो जेणेकरून त्यांचा पुढचा जो आहे आयुष्य ते प्रवास, तो आयुष्य तो व्यवस्थित होऊ शकतोय. मुलांचं शिक्षण अडचण नाही येणार,